लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 6 दिवस उलटून गेले आहेत, पण अद्यापही महाविकास आघाडीकडून अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची घोषणा झालेलीच नाहीये। कारण महाविकास आघाडीमध्ये सध्या 5 ते 6 जागांचा तिढा कायम आहे। या 5 ते 6 जागा नेमक्या कोणत्या आहेत पाहूयात। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गुंता कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललाय। कारण शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाहीये। महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील 2 जागांसह 5 जागांवरती तिढा आहे। त्यामुळे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेते पुन्हा शरद पवारांना भेटणार आहेत। दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, सांगली, रामटेक, भिवंडी या जागांवरती तिढा आहे। ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे। भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये झुंजली आहे। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगली ठाकरेंच्या शिवसेनेला सोडणार आहेत, तर सांगलीची जागा सोडण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून संजय राऊत आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यामध्ये आमचे जे अजून मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या ठिकाणी बोलणी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये सामोपचाराने या सगळ्या जागांची क्लॅरिटी होईल आणि एक मजबूत महाविकास आघाडीचं गठबंधन महाराष्ट्रात जाऊन 48 जागा कशा जिंकता येईल याच्यावरचं आम्ही आज चर्चा केलेली आहे। प्रचाराच्या दृष्टिकोनातून सगळेजण एका मंचावर कुठं प्रचाराला जायचं, कुठल्या सभा करायच्या त्याच्यावरचंही एक डिस्कशन आमचं झालेलं आहे। तो पण प्लॅन आम्ही बनवणं सुरू केलेला आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा भाऊ असणार आहे। कारण ठाकरेंच्या वाट्याला 22, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळणार असल्याचं समजतंय। या 48 जागांपैकी 43 जागांवरती एकमत झालंय। ठाकरेंची शिवसेना जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, ठाणे, कल्याण, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, हातकणंगले आणि मावळ। तर काँग्रेस पुणे, नंदुरबार, धुळे, नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, नांदेड, लातूर, उत्तर मध्य मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अकोला यासोबतच शरद पवार यांची राष्ट्रवादी शिरूर, सातारा, बारामती, माढा, रावेर, दिंडोरी, अहमदनगर, बीड आणि वर्धा। मला असं वाटतं टेंटेटिव्ह सगळं जागा वाटप आमच्या दृष्टीनं पूर्ण झालेलं आहे। सगळी चर्चा मागच्या महिनाभरात झालेली आहे आणि याचा एक अंतिम घोषणा आता बाकी आहे आणि मला वाटतं ती घोषणा या बैठकीनंतर लवकरच होईल। सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढलाय। कारण मिरजमध्ये उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जाणं टाळलंय। काँग्रेसकडून सांगलीमधून विशाल पाटील हे इच्छुक आहेत, पण कोल्हापूरच्या बदल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना ही जागा लढवणार असून चंद्रहार पाटील हे मैदानामध्ये उतरू शकतात। आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे जागेच्या संदर्भात ज्या पद्धतीने शिवसेनेने एकतर्फी उमेदवार जाहीर केला तर तो त्या साधारणतः हा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि या काँग्रेसचे जागा मिळावी असे आम्हीही आग्रही आहोत। आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा प्रदेश काँग्रेसकडे आणि ते वेळोवेळी AICCकडेही केलेला आहे आणि त्यामुळे आमचा आग्रह आहे की ही सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी। नाही, निश्चितपणे सांगलीच्या जागेसंदर्भात आम्हाला स्पष्ट संकेत दिले गेलेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो आहे। फक्त महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रमुख घटक पक्ष आहोत। घोषणा ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रित होतील। निश्चितपणे आज किंवा उद्या त्या घोषणा होतील आणि चित्र स्पष्ट होईल। दरम्यान सांगली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावरती भेट देऊन अभिवादन केलं। यावेळी विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे।
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काही काळजी करू नका, आपण सोबत एकत्र जाऊ असा शब्द शैलजा पाटील यांना दिलाय. आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय. चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे, की घर पेटवणार पाहिजे. आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून. चंद्रपूरमधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालंय. त्यामुळे तिथे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय. आमदार प्रतिभा धानोरकरांना उमेदवार मिळणार नसल्याचं समजताच स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. महिला चंद्रपूर शहर महिला काँग्रेस शहर अध्यक्ष आहे, परंतु ताईला इतका जो संघर्ष करावा लागत आहे. आज त्यांचं भाऊंचं दुःखद निधन झाल्यापासनं त्या घरात न बसून राहता पूर्ण चंद्रपूर, वणी, आर्णी या क्षेत्रात त्या फिरत आहे. त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी घेत आहे, त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेत आहे. आणि अशा वेळेला जर समजा त्यांनी असं काही करत असेल तर खरोखर आजच माझा मी राजीनामा देत आहे. एक महिला म्हणून सांगू इच्छिते की जर प्रतिभाताई धानोरकर यांना जर पक्षश्रेष्ठी जर तिकीट नसेल देत असेल तर आम्ही असंख्य महिला ह्या राजीनामा देणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विदर्भाच्या महिलांवर अन्याय होताना आम्ही बघू शकणार नाही. लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन 6 दिवस उलटलेत, पण महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराची अद्याप